भरलेलं भात पीक कापणीसाठी सज्ज. दिवाळी आली की मळणी करू म्हणून बळीराजा थोडा थांबला, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी फेरलं. पिकं जमिनीतच चिरडली गेली. शेतातल्या भाताच्या कणसांना कोंब फुटले. 6 महिन्यांचं काबाड कष्टाचं श्रम एका रात्रीत अक्षरशः मातीमोल झालं. शेतकरी शेतात पोहोचला आणि उभं पीक भुईसपाट झालेलं पाहून अक्षरशः या बळीराजानं हंबरडा फोडला. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून नेला. ही परिस्थिती फक्त 1-2 शेतकऱ्यांची नाही, तर संपूर्ण मुरगुड परिसरात एकाच वेळी हजारो एकरांवरील भात शेतीचं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक संकटानं हादरलेला शेतकरी आता शासनाकडे मदतीची आस लावून बसला आहे. नुकसानीचे तातडीनं पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याचं समजते. शासनानं देखील त्वरित हालचाल करून या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्याकडून आणि जनतेकडून व्यक्त केली जात आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.